एक महत्त्वाची अपडेट आहे। वनमंत्री गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा शिवसेनेने प्रयत्न केलेला आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्रम पत्रिकेवर नाव न टाकल्याने हे आंदोलन केलं जात आहे। शिवसैनिक शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिलेला होता आणि नवी मुंबईतल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न टाकल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आणि वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। शिवसैनिक आक्रमक झाले होते। एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली जाते। नवी मुंबईमध्ये आरोग्यविषयक योजनांचं आणि त्या संदर्भातल्या गोष्टींचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे आणि त्या कार्यक्रम पत्रिकेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव टाकलेलं नाही। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं नाव आहे। एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव आहे, पण एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेवरती नसल्यामुळे शिवसैनिकांकडून हा रोष व्यक्त केला जातोय आणि एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत वनमंत्री गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न या शिवसैनिकांकडून केला गेलाय। राजकीय शिष्टाचारानुसार पालकमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करणं, त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेवर असणं हे आवश्यक होतं, पण तरी सुद्धा त्यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेवरती नाहीये आणि त्यामुळे हा रोष व्यक्त केला जातोय। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पहिल्यापासूनच शीतयुद्ध सुरू आहे। जनता दरबारपासून हे शीतयुद्ध सुरू झालं, त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून असेल किंवा इतर मुद्द्यांवरून असेल सातत्याने एकमेकांना काटशह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्याकडून केला गेला होता आणि त्यानंतर हा तणाव काहीसा निवळला असं चित्र निर्माण झालंय असं वाटत असतानाच आता या कार्यक्रम पत्रिकेच्या नावावरून पुन्हा एकदा हा तणाव वाढताना दिसतोय। नवी मुंबईमध्ये आहे ते आता शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं। तुम्ही पाहता की गणेश नाईक आले आणि गणेश नाईकांचं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, कारण महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पालकमंत्री आहेत ठाण्याचे आणि उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचं नाव नाही आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आहे तो विरोध करतोय। गणेश नाईकांची ही गाडी आहे आणि याच गाडीच्या समोर आता काळे झेंडे दाखवून आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून आहे ते आंदोलन केलं जात आहे। तुम्ही पाहता की इथं शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, जोरदार आंदोलन चालू आहे। या ठिकाणी पोलीस आणि या प्रशासनामध्ये आहे ते शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की आहे ती केली जात आहे, शिवसैनिकांना आहे ते अडवलं जात आहे। तुम्ही पाहता इथे हे आंदोलन जोरदार केलं जात आहे। पत्रिकेमध्ये आहे ते एकनाथ शिंदे यांचं नाव टाकलेलं नाहीये, त्यामुळे त्याचाच निषेध करण्यासाठी हे जोरदार आंदोलन आता शिवसेनेच्या माध्यमातून आहे ते केलं जातं। तुम्ही पाहता की हे आंदोलन आहे ते जोरदार इथे होताना दिसतंय। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। दरम्यान या सगळ्या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले पाहूया। त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार अशा पद्धतीने सुरू असेल तर चुकीचं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची आणि भाजप पण शिवसेनेची एकहाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एकहाती सत्ता होती युतीशिवाय, आता युती आहे। त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव टाकत असतो। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील। म्हस्के यांनी दिले।
तर शिवसेनेचे शिवसैनिक शिवसेना स्टाईलनं उत्तर देतील असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिलेला होता आणि त्यानुसार हे आंदोलन होताना आपण पाहतोय रोष व्यक्त केला जातोय, नाराजी व्यक्त केली जाते एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत तर शिवसैनिकांकडून वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय। आणि आमदार मंदा म्हात्रे सध्या आपल्यासोबत आहेत। मंदाताई नमस्कार। पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद आपल्याला होताना दिसतोय। कार्यक्रम पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये, पालकमंत्री या नात्यानं उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांचं नाव असणं अपेक्षित होतं। हॅलो, माझा आवाज येतोय मंदाताई आपल्यापर्यंत? येतोय। माझा प्रश्न असा आहे की कार्यक्रम पत्रिकेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये, राजशिष्टाचाराचा विचार केला तर पालकमंत्री या नात्यानं त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेवरती असायला हवं होतं आणि याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असं चित्र निर्माण होताना दिसतंय। मी आता कार्यक्रमात आहे इथे, वास्तविक सगळ्यांचा मान सन्मान राहील असं काम झालं पाहिजे, पण ते होत नाही आहे। आमदार मी आहे पण तरी ते कार्यक्रमात कुठलाही मान सन्मान तर सोडून द्या। हे बस झालं, जास्त नका। हे तू बाहेर काढणार आहे, तुझं वजन काय आणि तू हाईट काय? हॅलो, मी नंतर बोलते ना जरा। ठीक आहे मंदाताई, आभार आपले। आपण यानंतर थेट जाऊयात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत। नरेश म्हस्केजी नमस्कार। खरं तर राजशिष्टाचाराचा विचार केला तर पालकमंत्री या नात्यानं, राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेवरती असणं अपेक्षित होतं, पण तसं दिसत नाहीये। बघा, नवी मुंबईमध्ये हम करो सो कायदा असा जो काही खेळ सुरू आहे किंवा अशी जी काही राजवट सुरू आहे, एखाद्याची रेष पुसून आहे ना स्वतःची रेष मोठी करता येत नाही। त्यासाठी स्वतःची रेष स्वतः काम करून ती मोठी करावी लागते। शिंदे साहेबांचं नाव राज्यातील जनतेच्या हृदयावरती कोरलेलं आहे। कोणा माईचा लाल जरी आला ना तरी शिंदे साहेबांचं नाव ते पुसू शकत नाही। त्या नवी मुंबईमध्ये अतिशय जगावेगळा कारभार सुरू आहे। मग अगदी परिवहन समिती सदस्य असू द्या, इतर काही गोष्टी नियमाप्रमाणे महाराष्ट्राला एक नियम आणि नवी मुंबईला एक नियम अशा पद्धतीचा जो कारभार सुरू आहे, जनता त्यांना त्याचं चोख उत्तर देणार आहे। आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव प्रशासनाने त्या पत्रिकेत ठेवलं होतं, परंतु प्रशासनाला याचा जाब विचारला असता त्यांनी सांगितलेलं आहे की गणेश नाईक आणि महापौरांनी शिंदे साहेबांचं नाव कट केलेलं आहे। अशा पद्धतीचं उत्तर मला आयुक्तांनी दिलेलं आहे। आमच्याकडच्या पत्रिकेमध्ये नाव होतं आणि वास्तविक ते जे काही काम आहे ना ते मी स्वतः पाठपुरावा करून 10 जूनला आम्ही ते पत्र दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री असताना त्यावेळी महानगरपालिका अस्तित्वात नव्हती। त्यांच्या सांगण्यावरणामध्ये डायलिसिस सेंटर असू द्या, सिटी स्कॅन असू द्या, कॅथलॅब, हे मी स्वतः पाठपुरावा करून या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु उद्घाटन करताना कुठेही विश्वासात घेतलेलं नाहीये। महापौर त्यांचा आहे म्हणून काहीही करणं योग्य नाहीये। मी राज्य मंत्रिमंडळाला विनंती करतो की नवी मुंबई हे काय बिहारमध्ये नाहीये किंवा आणखी कुठे झारखंडमध्ये नाहीये, त्यासाठी वेगळे नियम आहेत का नगरविकास खात्याचे किंवा मंत्रालयाचे? परिवहन समितीचे सदस्य सुद्धा जे संख्याबळानुसार जायला पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पाठवलेले नाहीयेत। मग आम्ही जर ठाणे महानगरपालिकेत अशा पद्धतीने जर कृती केली तर ती चालणार आहे का, हा सुद्धा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करत आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये गणेश नाईकांचा काही संबंध नसताना आम्ही त्यांचं नाव त्या पत्रिकेत टाकत असतो। मग अशा पद्धतीचं वागणूक का? हे बघा, एकनाथ शिंदेचं नाव यांनी काढायला लावलं म्हणून एकनाथ शिंदे साहेब तर नाही, परंतु यांच्याच पक्षाच्या आमदार कार्यक्रमामध्ये त्यांचा विरोध करतायत, मीडियामध्ये विरोध करतायत, लोक यांना काळे झेंडे दाखवतात। यामुळे हे छोटे होणार आहेत, एकनाथ शिंदे साहेब छोटे होणार नाहीयेत। एकनाथ शिंदे साहेबांना किती छोटा करण्याचा प्रयत्न केला तरी ते छोटे होणार नाहीयेत याचं भान हे जे ज्यांनी कोणी ही गोष्ट केलेली आहे त्यांनी लक्षात ठेवावं। ठीक आहे नरेश म्हस्केजी, आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। तर फक्त नाव टाकलं नाही म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा छोटी होत नाही अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। पण या सगळ्या संदर्भात आपण आयुक्तांशी बातचीत केली आणि जी मूळ कार्यक्रम पत्रिका होती त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव होतं आणि नंतर ते
वगळलं गेलं असं देखील नरेश म्हस्के म्हणालेत. विशेष म्हणजे नरेश म्हस्के यांचं नाव देखील त्या कार्यक्रम पत्रिकेवरती आहे. श्रीकांत शिंदेंचं नाव सुद्धा त्या कार्यक्रम पत्रिकेवरती आहे. मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव का नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. दरम्यान या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. आपल्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी, काय कारण आहे आंदोलनाचं? आपल्याला माहिती असेल की ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि प्रोटोकॉल प्रमाणे ज्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव असणं गरजेचं होतं. आम्हाला या ठिकाणी कळलेलं की आयुक्तांनी जी पत्रिका दिली होती त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचं नाव होतं, परंतु ज्यावेळेस महापौर दालनातून पत्रिका निघाली त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचं नाव जाणीवपूर्वक जे आहे या इकडच्या शिल्पकारांनी डावल्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत. दोन्ही पक्ष महायुतीतल्यामध्ये आंदोलन शिवसेनेला करावं लागतं. हे दोन्ही पक्षाचा वाद आहे. इथे नाईक कंपनी विरुद्ध शिवसेना हा वाद चालू आहे. आज पंतप्रधान अमित शहा साहेब एकनाथ शिंदेना बाजूला बसवतात आणि हे लोकांचं नाव पत्रिकेवर काढतात. ह्यांच्या डोक्याचा नीचपणा आणि कमकुवतपणा आहे. ही खालची पातळी गाठलेली या लोकांनी. पुन्हा पुन्हा असा अपमान झाला, आम्ही ती F4 रेस आहे ना ती रोखून धरणार. या ठिकाणी तुम्ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला वनमंत्र्यांचा. गाडी वनमंत्र्यांचा अडवण्याचा प्रयत्न केला. वनमंत्र्यांचा आम्ही आदर करतो, परंतु त्यांच्या आदेशाने आणि त्यांच्या छत्रछायाखाली जे या ठिकाणी सुरू आहे, सभागृह नेते सभागृहामध्ये अभ्यासपूर्वक भाषणं करतात. त्यांना हे माहिती नाही की पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल काय आहे, राजधर्माचं पालन काय आहे, ते आठवण करून देण्यासाठी जे त्यांना लोकनेते म्हणतात त्यांना आठवण करून दिली अभ्यास काय आहे. आणि त्या अभ्यासानुसार त्यांना ते म्हणतात की आम्ही कुणाची पापं करत नाही, आम्ही स्वच्छ हाताने राजकारण करतो. जर ते स्वच्छ हाताने राजकारण करत असतील तर त्यांनी मोठ्या मनाने अशा प्रकारे मनाचा कोतेपणा दाखवता कामा नये, हे आठवण करून देण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांची गाडी. नवी मुंबईमध्ये हा संघर्ष सुरूच राहणार. हा संघर्ष नेहमीच चालू राहणार. आमचा आणि नाईक कंपनीवर आमचा वाद सुरूच राहणार. आम्ही आज त्यांनी हे जे केलेलं आहे त्याच्यात F4 रेस रोखणार, प्रत्येक कार्यक्रमही रोखणार त्यांचा. आता नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईतला संघर्ष हा कायम सुरूच राहणार अशा प्रकारचा इशारा शिवसेनेने दिलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. तर हा वाद दोन पक्षांमधला नसून गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा आहे, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला होता. हा वाद केवळ आत्ताचा नाहीये किंवा कार्यक्रम पत्रिके पुरताच नाहीये, तर सरकार स्थापन झालं तेव्हापासून जनता दरबार घेण्यावरून हा वाद सातत्यानं समोर आलेला होता. खूप जुनी पार्श्वभूमी या वादामागे आहे. गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेतात, यावरून शिवसेनेमध्ये नाराजी होती आणि त्यावरून सातत्यानं सत्तेत असूनही या दोन नेत्यांमध्ये आपण काटशह होताना पाहिलेले आहेत. आणि आता कार्यक्रम पत्रिकेवरून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकांदरम्यान एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा वाद विकोपाला गेलेला होता आणि आता कार्यक्रम पत्रिकेवरच्या नाव न टाकल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.